चा तिसरा दिवस नेमका कसा राहिला पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अबू आझमी यांना 100% जेलमध्ये टाकू, अंबादास दानवे यांनी सरकारवर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। तर कोरटकर चिल्लर माणूस, तुम्ही जवाहरलाल नेहरू जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करणार का, फडणवीसांचा सवाल। सभापती महोदय जेलमध्ये टाकीन, 100% टाकू। आणि मला सांगा, जितेंद्र आव्हाड काय बोलत, त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही? समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित, औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य आझमींना भोवलं। अबू आझमींच्या वक्तव्यावर उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेमध्ये चर्चा। समाजवादी पक्षा अबू आझमींना पक्षातून का काढत नाही, आझमींना उत्तर प्रदेशात आणा, त्यांच्यावर उपचार करू, योगी आदित्यनाथ यांचा इशारा। समाजवादी पार्टी का नेता, आपका विधायक घोषणा करो ना, उस कमबख्त को निकालो पार्टी से और उसको एक बार यूपी भेज दीजिए, बाकी उपचार हम अपने आप करवा लेंगे। अबू आझमींचं सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करा, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची मागणी। अशा पद्धतीचं वक्तव्य आणि या वक्तव्याला फक्त या विधानसभापुरती त्याचं सदस्यत्व रद्द करा, जाऊ द्या सुप्रीम कोर्टात। समाजवादी पार्टी महापुरुषांचा आदर करते, त्यांच्या तत्वांवर चालते, अबू आझमींच्या वक्तव्यावर रईस शेख यांचं स्पष्टीकरण। समाजवादी पार्टी छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज और सभी महापुरुषों का आदर सम्मान दिल से करती है, बल्कि उनके ही सिद्धांतों पे चलती है। यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना 2100 रुपये देणार असं सांगितलं नाही, जाहीरनामा 5 वर्षांसाठी असतो। लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकरे यांची माहिती। 2100च्या संदर्भातला आपण त्या निमित्ताने उल्लेख केला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू, अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही। विरोधी पक्षनेते म्हणून ठाकरेंकडून भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस, जाधवांच्या नावाला भाजपकडून विरोध होण्याची दाट शक्यता। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जाधव यांनी केलेलं भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन। याप्रमाणे स्वच्छ कारभार करतायत, भ्रष्टाचार एक असेल। आता त्यांनी काल परवा सांगितलेलं आहे की कोणी जरी गुंड असला, आता केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड काढली गेली, तर स्वतः मुख्यमंत्री बोललेत की कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला दया माया क्षमा दाखवली जाणार नाही। गोरेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणायला उशीर झाला, नीलम गोरे निलंबित व्हायला पाहिजे होत्या, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। अविश्वास प्रस्तावाविरोधात या अधिवेशनामध्ये चर्चा झालीच पाहिजे, अशी ही मागणी। संगमेश्वर संभाजी महाराजांचं स्मारक उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेमध्ये घोषणा। संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी सरदेसाईंचा वाडा अधिग्रहित करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। संभाजी महाराजांच्या या वाड्याच्या संदर्भात जी मागणी करण्यात आलेली आहे ती निश्चितपणे राज्य सरकार पूर्ण करेल, त्याच्यात पुढाकार घेईल आणि तिथे उचित अशा प्रकारचं स्मारक हे तयार करण्यात येईल।